आणि आजच्या जर जमान्यामध्ये बघितलं तर इथं जरी बघितलं निकालाचं सगळी गुणवत्ता परंपरा नेट सेट सगळ्या परीक्षा अगदी MPSC UPSC त्याच्यामध्ये मुलींचं उत्तीर्णतेचं प्रमाण हे मुलांच्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त. आता मी माझ्या विटा स्कूलच्या निकालाचं आज जरी अवलोकन केलं विद्यार्थी 12वी पहिली 10 घेतली तर त्या 10 मध्ये मुली असतात 7 आणि मुलं 3 असतात. आणि अशा या आमच्या गावातल्या या 2 भगिनी नेट सेट पास होतात. म्हणजे नेट सेट काय आहे ते त्या परीक्षेला बसल्यानंतर कळतं. निकाल लागतो 2%, 3%, 2.5%. लाखो मुलं परीक्षेला बसतात, त्यातनं त्या उत्तीर्ण होतात. मी प्रथम त्यांचं कौतुक करेन, त्यांचं अभिनंदन करेन आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देईन. त्याचबरोबर आज ज्यांचा सत्कार होणार आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं 10वी 12वीतलं त्यांचं एक कौतुक करण्याचा हा प्रसंग आहे. म्हणजे आता वडव्याचा आता मी वडव्यात शिक्षक होतो, पण त्या काळात असला प्रसंग कमीच पाहिजे नव्हताच. कुठेतरी बापू विश्वस्त मंडळाच्या मार्फत थोडाफार सत्कार घेत होते, पण त्यात पण थोडा खंड पडत होता, कधी होत होता कधी होत नव्हता. आणि यावर्षी सुद्धा माहीत जरा हे लांबतच चाललो होतो. मी मुद्दा म्हणून ह्या दोघांना फोन करून सांगितलं आहे की ह्या वर्षी काय थांबलंय. आणि मग ती चालना मिळाली आणि त्या फाउंडेशननं हा सत्कार घडवून आणला. त्याबद्दल मी अशोक मोरे किंवा विकास माने त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देईन. आणि माझ्यापेक्षा पाटील सरांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात. आपल्या गावाची परंपरा आपला इतिहास हे जर बघितलं तर एक आपल्या वडव्यावर एक वेगळा शिक्का पडलेला आहे. आजच्या या 3 ऑगस्टच्या क्रांतिसिंह नाना पाटील जयंतीच्या निमित्त मी त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करेन. आणि क्रांतिसिंह नाना पाटलांनी जो विचार मांडला तो विचार निदान वडव्यात तरी जागृत व्हायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करेन. आपल्या वडव्याची परंपरा वडव्याचं काहीतरी सहज विचार आला आणि मग मला एक गेल्या 24 वर्षापूर्वीचा एक प्रसंग आठवला. बाबा माझी वडव्यातनं बदली झाली पनवेलला. चिरंजीव आमचा होता दुसरीत. आणि मग आम्ही गेलो मुंबईत फिरायला गेलो. माहीत त्या दादरच्या फुटपाथवर नकाशा विकत होते, महाराष्ट्राचा नकाशा. आणि महाराष्ट्राचा नकाशा विकत असताना आता कसं झालंय गुगल मॅप आहे, तुम्ही सगळं बघू शकता. त्यावेळेला नकाशा घ्यायचा आणि मग तो नकाशा मी बघायला लागलो. मग ते आमच्या चिरंजीवानं तो नकाशा घेतला आणि तो नकाशा घेतल्यानंतर कडेगाव, कडेपूर, खानापूर आणि त्याच्यामध्ये त्याला ते हनुमंतवाडी नाव दिसलं. म्हणजे महाराष्ट्राच्या नकाशात त्यावेळेला हनुमंतवाडी नाव दिसल्यावर त्याला एवढा आनंद झाला की आपल्या वडव्याचं नाव महाराष्ट्राच्या नकाशात आहे, की जे ऑल नॅशनल बुक ट्रस्ट दिल्लीची पब्लिशन संस्था आहे ती त्या नकाशातलं ही करते एडिशन. आणि त्याने ते हनुमंतवाडी नाव त्याला बघितल्यानंतर त्याला एवढा आनंद झाला. पप्पा म्हटलं 2 नकाशे घेऊया. म्हणजे त्याने एक नकाशा घेतला, तो घेऊन शाळेत गेला. म्हणजे पनवेल मधल्या शाळेत गेला स्वतःच्या आणि तिथं त्या नकाशात त्यानं दाखवलं ही गाव आमचं इथं आहे. म्हणजे गावाचा तिथं गेलं. माझा जन्म इथं झाला, मी इथं वडव्यात नोकरी केली. त्यावेळेला सुद्धा मला वाटलं मी हनुमंत वडव्यात आहे आणि माझी छाती एवढी गावाला पुढे आली पाहिजे. पण त्यानं जो प्रसंग सांगितलं तेव्हा मला कळलं की आपलं वडवं आहे असं एवढं सोपं नाही. तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात जावा सांगली जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या, तुम्ही नुसतं म्हटलं वडवं तरी तो परत विचारत नाही. पण तेच तुम्ही दुसऱ्या गावाचं नाव सांगा की 2दा विचारते काय. तसं आपल्या गावाचं नाव डबल विचारलं जात नाही. एवढं आपण आपल्या परंपरेनं आपण मिळवलेलं आहे आणि ती परंपरा पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी ही तुमच्यावर आहे. मी परत एकदा मला इथं बोलायला संधी दिली त्याबद्दल सर्वांचं म्हणजे या संस्थेचं आभार मानेन. तुम्हाला ह्या पुढे वाचणाऱ्या विद्यार्थ्यांना आपलं उज्ज्वल भवितव्य यशस्वीपणे घडवण्यासाठी सदिच्छा देईन. आणि माझ्या ग्रामस्थांच्या पुढे मला वाटतं मी असा इथं बोललो ही पहिलीच वेळ असेल किंवा माझं कधी बोललो नाही. शाळेत बऱ्याच वेळेला बोलले, त्या ठिकाणी बरीच आलेले म्हणजे विद्यार्थी असेल किंवा असेल. आणि मॅडम शिक्षक म्हणून आता तुम्ही म्हणताय ना तुम्ही बोलला नाही. म्हणजे माझा अनुभव असा आहे की नोकरी करते 30 वर्ष 35 वर्ष आणि त्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमावर राहिला तर त्याला बोलायचं. म्हणजे विद्यार्थ्यांच्या समोर एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्याचा अपीअरन्स असतो.
त्याच्याविषयी त्याच्यावर कमांड आहे, पण सभेत पुढं बोलायला जमत नाही. आणि मला तुम्हाला सगळ्यांना हे आहे की तुम्ही ह्या संधीचा सदुपयोग करा. सहजासहजी मिळत नाही हातात. म्हणजे आता वाटतं इथं आम्ही बसले, इथं बसणार नाही सोपं आहे, पण तिथं बसणारे जे त्यांना विचारायचं की त्यातल्या किती जणांनी हे घेतलंय हातात. म्हणजे हे सुद्धा घ्यायला आपल्याकडे लागतं. म्हणजे तुम्ही जर भाषण करायला शाळेत जावा आणि मग तिथं उभा राहा, असं उभा राहून असं वर केलं ना, हात थरथर कापायला लागतं. म्हणजे बरेच जण काढलेला आम्ही अनुभवलेला आहे. तिथं येतोय भाषण करायला, पाठ करतोय भाषण, उभा राहतोय. आता मी एक साधा प्रश्न आता माझं भाषण लावत एक प्रसंग सांगतो. भाषण 1 ऑगस्ट केलं त्या पोरानं, पाठ पूर्ण आलं सगळं, हे लोकमान्य टिळक हिंदी सगळं. आणि 22 सप्टेंबरला कर्मवीर जयंतीचा कार्यक्रम आणि मग ते उभा राहिलं येऊन आणि सुरुवात केली त्यानं, मी कर्मवीर राहण्याच्याबद्दल जे बोलतोय ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. आणि तिथं तिची जी कॅसेट बदलली पाठवशी की त्यानं लोकमान्य टिळक त्याला कळत की पहिले पाठ सगळं शेवटच त्याने केलं. त्याला थांबला पोरांनी चोळपून चालल्या, पोरं हसत्या करते, त्याला काय माहित नाही. आणि एकच माहित आहे, पण त्याची जी कॅसेट बदलली ना ती त्याला पुन्हा भाषण संपल्यावर कळलं. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्हाला संधी मिळेल तिथे. शाळेत स्पर्धा असतील, पहिलीला असा, तिसरीला असता, आठवीला असा, कुठेही असा, कुठेही जावा, त्या स्पर्धेत भाग घ्या. पहिल्यांदा जरा रडल्यासारखं होईल, भीती वाटेल, पण इथे एकदा आलं ना की मग एकच लक्षात ठेवायचं, पुढे जे बसलेत ना त्यांना कुणालाही डोकं नाही, मलाच एकट्याला डोकं आहे आणि बोलायचं. आणि एकदा तुम्ही बोलायला शिकला की वक्तृत्व जे असतं त्या वक्तृत्वावर आर पाटील घडतो. मी मुद्दामून वक्तृत्वावर आर पाटील घडतो. वक्तृत्वावर आता जी काही 4 नावं पुढे यायला लागली, मग ती सुषमा अंधारे असू द्या, नाहीतर आणखी कोण असू द्या, त्यांचं भांडवल काय आहे? फक्त त्यांचं तोंड. आणि हे बाळानं तुम्ही शिका. पुन्हा एकदा जे आज यश मिळवले त्यांना सर्वांना मी धन्यवाद देईन. मला इथं बोलायचं आणि आपल्याला लगेच जय हिंद.